ताई यांचे आम्हाला कायमच मार्गदर्शन मिळते. या तिन्ही गुरुवार्यांना वंदन करून आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. विठुरायाच्या संकीर्तनात बुडून जाण्याचा हा आजचा दिवस. सगळं वातावरण कसं भक्तिमय झालंय. पंढरीच्या दिशेने वारकऱ्यांची पावलं अलगद उचलली जात आहेत. आपणही मनाने केव्हाच पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या चरणाशी नतमस्तक झालो आहोत. खरंय, संसारिक, शारीरिक, मानसिक अडचणींमुळे काही जण वारीला जाऊ शकत नाहीत. पण ते मनाची वारी तर नक्कीच करू शकतात. देव हा भावाचा भुकेला आहे हेच खरं. हो, तुकडोजी महाराज म्हणून गेलेच आहेत. मनी नाही भाव, देवा मला पाव. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव अशाने पावायचा नाही रे. बरं, स्मिता, आपण विघ्नहर्त्या गणेशाला स्मरून कार्यक्रमाची सुरुवात करूया का? अगदी नक्कीच. गणपतीला विघ्नहर्ता मानले जाते. म्हणजे तो सर्व अडचणी आणि अडथळे दूर करतो अशी आपली दृढ श्रद्धा आहे. गणपतीला शुभंकर देखील मानले जाते. म्हणजेच तो शुभ गोष्टी आणि समृद्धी आणतो असा आपला ठाम विश्वास आहे. प्रसाद सावकार यांनी सुद्धा हे गीत त्यामुळे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी गणेशाची पूजा केल्याने सुख, समृद्धी आणि आनंद येतो असे आपण मानतो. गणपतीला ज्ञान आणि बुद्धीचेही प्रतीक मानले जाते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण विभाला बोलूया, गणेशाच्या रूपातील ओंकार प्रधान याला आळवण्यासाठी. नमस्कार. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू. आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू. मकार महेश जाणियेला. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न. ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न. तो हा गजानन आय बाप. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी. तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी. पहावी पुराणे व्यासाची या. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. हे तिन्ही देवांचे जन्मस्थान.
ओंकार प्रधान रूप गणेशाचे. विभाताई, फारच सुरेख झाला अभंग. ओंकार प्रधान धन्यवाद. रूप गणेशाचे हा अभंग संत तुकाराम महाराज यांनी लिहिलेला आहे. सुमन कल्याणपूर यांनी हे स्तोत्र गायले असून कमलाकर भागवत यांनी याला संगीत दिले आहे. हा अभंग ओंकाराचे महत्त्व सांगतो. हो, ओंकार हे गणेशाचे रूप आहे आणि तेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे उगमस्थान आहे. अशा या गणेशाची प्रार्थना करून आता आपण आपल्या कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्याला जात आहोत. आता आपण आत्ता 6 तारखेला आषाढी एकादशी झाली आणि आषाढी एकादशी झाल्यानंतर आपण 12 तारखेला आता हा प्रोग्राम करतोय. तर आपल्या विठुरायाला उठवणं तर गरजेचंच आहे आणि त्याच्यासाठी मी अपर्णाला विनंती करते की एकदा पंढरीरायाला आर्त हाकेनी उठवतं, तेव्हाच ते आपली सगळी गाणी ऐकतील ना विठ्ठल रखुमाई. तर तेव्हा आता पंढरीरायाला आर्त आवाजात हाक मारण्यासाठी येते आहे अपर्णा. नमस्कार. ऊठ पंढरीचा राजा, ऊठ पंढरीचा राजा, ऊठ पंढरीचा राजा, वैष्णवांचा दारी दर्शनासिया, दर्शनासिया. राजा दिशी मटे भान, घुमे वारियाचा वेणू, दिशी मटे भान, घुमे वारियाचा वेणू. सूर सूर वेणू छाटवा, सुगंधात घाला, सुगंधात घाला. ऊठ पंढरीचा राजा, या सिंहा, तुझी तुझी चंद्रभागा, घेऊन या कुंभा, तुझी तुझी चंद्रभागा. मुख्य प्रक्षरावे देवा, गोविंदा गोपाळा, गोविंदा गोपाळ. ऊठ पंढरीचा राजा, कुंडलिक हातादे, मुखाराही रखुमाबाई. कुंडलिक हातादे, 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 मुखाराही रखुमाबाई. निरांजनी घेऊन हाती, सिद्धारतीला, सिद्धारतीला. ऊठ पंढरीचा राजा, ऊठ पंढरीचा राजा, वार वेळ झाला. थवा वैष्णवांची दारी दर्शनासिया, दर्शनासिया. ऊठ पंढरीचा राजा, ऊठ पंढरीचा राजा, ऊठ पंढरीचा राजा. नमस्कार. खूपच सुंदर, अतिशय आर्त हाक मारलेली आहे आणि अशी इतकी आर्त साथ घातल्यावर पंढरीचा राया भक्ताकडे धावत आला नाही तरच नवल. उठ पंढरीचा राजा हे गीत ग दी माडगुळकर यांनी लिहिले असून सुधीर फडके यांनी ते संगीतबद्ध केलेलं आहे आणि सुधीर फडके यांनी ते गायलेलं सुद्धा आहे. हे गोरा कुंभार चित्रपटामध्ये पण घेतलेलं होतं.
प्रसाद सावकार यांनी सुद्धा हे गीत उत्कृष्टरित्या गायलेले आहे. या अभंगात वैष्णवांचा थवा दर्शनासाठी आलेला आहे असं म्हटलंय. पूर्वेकडे सूर्य उगवलाय आणि वाऱ्याचा मंद सुरात वेणू वाजतोय. वातावरण अगदी भारलेलं आहे. थवा वैष्णवांचा दारी दर्शनाचा आला या ओळीत भक्तांची मोठी गर्दी विठ्ठलाच्या दर्शनासाठी आल्याचे वर्णन यात आहे. सृष्टीचंही वर्णन इतकं सुरेख केलेलं आहे. पूर्व दिशी उमटे भानू घुमे वारियाचा वेणू या ओळीत पूर्वेकडे सूर्य उगवल्याचे आणि वाऱ्याच्या मंद सुरात वेणू वाजत असल्याचे दृश्य आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. सूर सूर वेणूचा त्या सुगंधात नाला या ओळीत वेणूच्या आवाजाने वातावरणात एक खास सुगंध पसरल्याचं सांगितलं आहे. एकूणच हा अभंग भक्तांच्या विठ्ठलावरील नितांत श्रद्धेचे आणि भक्तीचे सुंदर वर्णन करतो. आता यानंतर विद्याताईला मी तिचा अभंग सादर करण्यासाठी सांगते. झुळझुळे भ्रमराय सांडी तुअव गुणे भ्रमराय झुळझुळे भ्रमराय सांडी तुअव गुणे भ्रमराय झुळझुळे भ्रमराय सांडी तुअव गुणे भ्रमराय चरण कमल दळू रे भ्रमराय चरण कमल दळू रे भ्रमराय भोगी तू निश्चळू रे भ्रमराय झुणू रे भ्रमराय सांडी तू अवगुणू रे भ्रमराय झुणू रे भ्रमराय सांडी तू अवगुणू रे भ्रमराय सुमन सुगंधू रे भ्रमरा सुमन सुगंधू रे भ्रमरा परिमळू विद्यदू रे भ्रमरा परिमळू विद्यदू रे भ्रमरा झुणू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा झुणू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा सौभाग्य सुंदर रे भ्रमरा सौभाग्य सुंदर रे भ्रमरा बाप रखुमा देवी वरू रे भ्रमरा भ्रमरा झुणू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा झुणू रे भ्रमरा झुणू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. वा वा, खूपच सुंदर, खूप सुंदर अभंग गायलास तू हा. अगदी इतका अवघड. खूपच सुंदर. खरं तर माऊलींच्या अभंगावर भाष्य करणं म्हणजे शिवधनुष्य उचलण्यासारखं आहे.
त्यांना फक्त आपण हात जोडू शकतो. 10वी झाल्यावर मुलं कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा निवडून त्यात शिक्षण घेतात. आणि 7-8 वर्षाच्या बौद्धिक परिश्रमानंतर एखाद्या विषयात तथाकथित मास्टर ही पदवी मिळवतात. 10वी झालेला विद्यार्थी 16-17 वर्षांचा असतो. याच वयात 700 वर्षापूर्वी एका कोवळ्या मुलाने जे लेखन केलं त्यात जगातील सर्व ज्ञानाच्या शाखा आहेत. एवढ्या कमी वयात एवढं अकल्पित, एवढ्या उच्च कोटीचं तत्वज्ञान मांडणारा मुलगा केवळ ज्ञानार्थी नसून ज्ञानाचा अधिपती ज्ञानेश्वर म्हणून ओळखला जातो. याच समग्र लेखन वृक्षातील माऊलींचं एक संजीवन पान म्हणजे ऋणुझुणू ऋणुझुणू रे भ्रमरा हा अभंग. हृदयनाथ मंगेशकरांनी या अभंगाला संगीत दिलं असून लता दिदींनी तो गायला आहे. या अभंगात ज्ञानेश्वर महाराज एका भ्रमराच्या माध्यमातून मानवी मनाला उपदेश करत आहेत. ते म्हणतात की ऋणुझुणू म्हणजे भ्रमराचा गुंजारव. हा गुंजारव मी आणि माझे या गोष्टींमध्ये गुंतलेला असतो. ऋणुझुणू म्हणजे अहंकार, आणि या अहंकाराला सोडून देऊन भगवंताच्या चरणाशी एकरूप होणं महत्वाचं आहे. मी आणि माझे सोडले की मग अवघाची आनंद आणि शांतीच शांती. अमृतापेक्षा गोड असं देवाचं नामस्मरण करूनही शांती आणि आनंद मिळतो असं नामदेव महाराज म्हणतात. मग अमृतापेक्षा गोड असलेले नाव घ्यायला येते आहे गोड गळ्याची वैशाली ताई. वैशालीताई म्यूट आहेस तू. म्यूट आहेस वैशालीताई. नमस्कार. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन मन माझे केशवा, मन माझे केशवा. काबान घे, काबान घे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. सांग पंढरी राया काय करूया सी. सांग पंढरी राया काय करूया सी. का रूप ध्यानासी नाये तुझे, नाये तुझे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. कीर्तनी बैसता निद्रे नागविले, कीर्तनी बैसता निद्रे नागविले. मन माझे गुंतले, मन माझे गुंतले. विषय सुखा, विषय सुखा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. हरिदास गर्जती हरी नामाच्या कीर्ती, हरिदास गर्जती हरी नामाच्या कीर्ती. नये माझ्या चित्ती नामा म्हणे. अमृताहुनी
गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. वैशालीताई, अमृतापेक्षा गोड असं देवाचं नाव अतिशय गोड असं तू सादर केलंस. पद्मजा पाटील यांनी हा अभंग गायला आहे. हा अभंग नमस्कार माऊली या चॅनेलवर उपलब्ध आहे. तसाच हा अभंग रामकृष्ण हरी या चॅनलवर पण उपलब्ध आहे. तसेच ताल विश्व संगीत विद्यालय पुणे येथेही हा अभंग नियमितपणे गायला जातो. खरं तर संत नामदेवांच्या अभंगाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यांची भाषा सोपी आणि सरळ आहे. त्यामुळे त्यांचे अभंग लोकांना सहज समजतात. त्यांच्या अभंगामध्ये भक्ती, प्रेम आणि वैराग्यांचा सुंदर संगम आढळतो. त्यांनी सामाजिक विषयावरही लेखन केलं आहे, पण त्याबद्दल पुन्हा केव्हा तरी. मी काय म्हणते, कुणाचा आनंद देवाच्या नामस्मरणात, कुणाचा आनंद कीर्तनात, तर कुणाचा आनंद प्रवचनात. आनंद व्यक्त करण्याच्या प्रत्येकाच्या तऱ्हा वेगळ्या. कुणी हा आनंद अबीर गुलाल उधळूनही साजरा करतात. ती बघ, अबीर आणि गुलाल हातात घेऊन सुजाताताई केव्हाची वाट बघतील. हा अभंग सुजाता आता अबीर गुलाल उधळून म्हणणार आहे. आणि सुजाताला हा चान्स अजित काकांनी दिल्याबद्दल अजित काकांचे धन्यवाद. आधी अजित काका हा अभंग म्हणणार होते, पण त्यांनी सुजाताला हा चान्स दिला, त्याबद्दल अजित काकांचे मनापासून धन्यवाद. सुजाता. अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन, उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन, पायरीशी हो दंग गाऊनी अभंग, पायरीशी हो दंग गाऊनी अभंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीर गुलाल उधळीत रंग रंग रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, वाळवंटी गाऊ वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ, होऊनी निसंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, आषाढी कार्तिकी
भक्त जन येती आ आषाढी कार्तिकी भक्त जन येती पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती चोखा म्हणे नाम घेता चोखा म्हणे नाम घेता चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल उधळीत रंग 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 अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल अबीर धन्यवाद. खूप सुंदर. पंडित जितेंद्र अभिषेकींचा त्यांनी गायलेला हा अभंग आणि पंडित जितेंद्र अभिषेकी यांनीच हा अभंग संगीतबद्ध देखील केलेला आहे. सुजातानी तो इतका सुंदर गायला की अबीर आणि गुलालाचा मंद सुगंध वाऱ्यावर दरवळला. संत चोखामेळा यांचा अबीर गुलाल हा अभंग. चोखोबांचा जन्म जरी वऱ्हाडातला असला तरी सुद्धा चोखोबांचं सर्व आयुष्य मंगळवेढ्याला म्हणजे पंढरपूरच्या अगदी जवळ. सुजाता तुझा माईक बंद कर, ऑफ कर. चोखोबांचा जन्म जरी वऱ्हाडातला असला तरी चोखोबांचा पूर्ण आयुष्य त्यांची सगळी कर्मभूमी मात्र मंगळवेढ्याला म्हणजे पंढरपूरच्या अगदी जवळ गेली. त्यामुळे संत नामदेव हे त्यांचे अतिशय जवळचे मित्र होते आणि ते त्यांचे गुरु पण होते. त्यांची पत्नी सोयरा, बहीण निर्मळा, मेहुणा बंका आणि मुलगा कर्ममेळा हे सर्वच प्रपंचाचे काबाड कष्ट उपसत असत. आणि प्रपंच करता करता नित्यनेमाने आणि भक्तिभावाने पांडुरंगाचे नामस्मरणही करत असत. संत चोखामेळा यांचा अबीर गुलाल हा अभंग खरं तर अनेक गायकांनी गायलाय. पण पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेल्या अभंगाचे गारूड मात्र अजूनही जनमानसावर आहे. खरंय, जितेंद्र अभिषेकींप्रमाणेच लता दिदी, हृदयनाथ मंगेशकर, उषा दिदी यांनी अनेक अभंग गाऊन श्रोत्यांना मधुर गायनाने तृप्त केलेलं आहे. खरंय. मी काय म्हणते, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ते काही खोटं नाही. म्हणजे मी नाही समजले. अगं, जिच्या नावातच संगीत आहे ती संगीताताई माऊलीचा एक अभंग घेऊन येते. तर ऐकूया संगीता ताई. नमस्कार. जय जय रामकृष्ण हरी. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे सगुण निर्गुण एकू गोविंद रे तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे अनुमानेना 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 श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे नेती नेती श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे गोविंदू रे एकू गोविंदू रे तुझ सगुण म्हणो की
निर्गुण रे. तुझ स्थूळ म्हणो की सूक्ष्म रे. तुझ स्थूळ म्हणो की सूक्ष्म रे. स्थूळ सूक्ष्म एकू गोविंदू रे. स्थूळ सूक्ष्म एकू गोविंदू रे. एकू गोविंदू रे. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. तुझ दृश्य म्हणो की अदृश्य रे. तुझ दृश्य म्हणो की अदृश्य रे. दृश्य अदृश्य एक गोविंदू रे. दृश्य अदृश्य एक गोविंदू रे. गोविंदू रे एक गोविंदू रे. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले. ज्ञानदेव बोले. ज्ञानदेव बोले. निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले. बाप रखमा देवीवरू विठ्ठलू रे. 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 तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. तुझ सगुण म्हणो की सगुण म्हणो की सगुण म्हणो की निर्गुण रे. सुधीर फडके यांनी मूळ गायलेला हा अभंग संगीताताईने सुद्धा अतिशय सुरेख गायला. याला संगीत दिलंय मधुकर गोळवलकर यांनी. या अभंगात बोलीभाषेतील शब्दांचा वापर केलेला दिसतो, ज्यामुळे तो सामान्य लोकांनाही सहज समजतो. अभंगात लय आणि ताल यांचा संगम दिसतो, ज्यामुळे तो वाचायला किंवा ऐकायला गोड वाटतो. खरं तर सगुण आणि निर्गुण या शब्दांचा प्रतिकात्मक वापर केलेला आहे, जे देवाच्या दोन वेगवेगळ्या रूपांचे वर्णन करतात. इथे आपल्याला असं लक्षात येतं की सगुण आणि निर्गुण, आपण निर्गुण रूपाची जर प्राप्ती करायची असेल, कारण देव हा निर्गुणच आहे, निर्गुण रूपाची प्राप्ती करायची असेल तर आपल्याला पहिले सगुण भक्ती करता यायला पाहिजे. आणि सर्व संतांनी देव सगुणात आणून आपल्यासमोर ठेवला, म्हणून आपण कमीत कमी देवाची भक्ती तरी करू शकतो. हे जे सगळे संत आहेत त्यांनी निर्गुण रूपातल्या या देवाला बघितलं आणि त्यांनी त्या देवाला आपल्या डोळ्यांनी, आपल्या मनानी, आपल्या शरीरानी त्यांनी बघितलं आणि ते त्याच्यातच सामावून गेले. आज आपल्यासाठी त्यांचं एक अत्यंत प्रतिभात्मक उदाहरण असं आहे की संत ज्ञानेश्वर म्हणा किंवा संत तुकाराम महाराज म्हणा, ह्या सगळ्या लोकांनी इतके जास्त आपल्याला सांगून ठेवलेलं आहे की भक्ती करायची असेल तर तुम्ही सगुण रूपाची भक्ती करा, आपोआपच तुम्हाला ते निर्गुण रूप समजेल. या अभंगात तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे असा प्रश्न विचारलेला आहे, ज्यामुळे वाचकाला किंवा श्रोत्याला विचार करायला प्रवृत्त करतो हा अभंग. एकू गोविंदू रे या ओळीचा वारंवार उच्चार होतो, ज्यामुळे भगवंताची व्यापकता यात दर्शवली जाते. खरं तर एकू गोविंद म्हणजे इतके सगळे देव जरी असले तरी निर्गुण रूपातला तो एक गोविंदच आहे, असं या अभंगामध्ये नामदेव महाराज सांगतात. असो, परमेश्वर भक्तीला काळ, वेळ, स्थान, वय कसलंच बंधन नसतं. आणि खरं तर भाषेचंही बंधन नाही. या हृदयीचे त्या हृदयी शब्दांशिवाय पोचते. म्हणजेच आर्ततेने घातलेली साध महत्वाची, असंच ना? हो. आपण एक आता मीराबाईंची हिंदी रचना घेऊन बोलूया सरोजला.
सरोज, तू म्यूट आहेस का? सरोज. हो आले हां. आले आले. येतोय आवाज? हो 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 येतोय. पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. अमोलिक दीन सतगुरु वस्तु अमोलिक दीन सतगुरु कृपा कर अपनायो, पायो जी मैंने कृपा कर अपनायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. जन्म जन्म की पूंजी पाई, जन्म जन्म की पूंजी पाई, जग में सभी पायो, पायो जी मैंने जग में सभी पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. खर्च न लूटे चोर न लूटे, खर्च न लूटे चोर न लूटे, दिन दिन बढ़त सवायो, पायो जी मैंने दिन दिन बढ़त सवायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. सत की नाव केवटिया सतगुरु, सत की नाव केवटिया सतगुरु, भवसागर तरे आयो, पायो जी मैंने भवसागर तरे आयो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. मीरा के प्रभु गिरधर नागर, मीरा के प्रभु गिरधर नागर, हरख जस गायो, पायो जी मैंने हरख जस गायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. धन्यवाद. सरोजताई, आपने मीराबाई का ये भजन बहुत सुंदर तरीके से प्रस्तुत किया. थैंक यू. पायो जी मैंने राम रतन धन पायो, ये भजन अनेक गायकों ने गाया है और अनेक संगीतकारों ने इसको संगीतबद्ध किया है. ये भजन ही मारवाड़ी शब्दों में है लिखा हुआ. सभी मारवाड़ के हमको काफ़ी सारे शब्द और उनका अर्थ और इतना मीठा भजन है ये कि ये पूरे दुनिया में आज भी उतने ही चाव से गाया जाता है. ये भजन बहुत सारे गायकों ने गाया है, जैसे कि लता दीदी, सोनू निगम. मीराबाई कृष्ण भक्ति और कृष्ण प्रेम की एक कृष्ण की महान भक्त थी. उन्होंने कृष्ण को अपना प्रियतम माना और उनके प्रति अपनी भक्ति और प्रेम को अपने गीत और भजनों में व्यक्त किया.
उनका श्री कृष्ण प्रेम प्रेम और भक्ति का एक अनूठा मिश्रण था, जिसमें उन्होंने अपने जीवन को श्री कृष्ण को समर्पित कर दिया है। मीराबाई ने कृष्ण के प्रति अपनी भक्ति में पूरी तरह से समर्पण कर दिया था, अपने सांसारिक जीवन को त्याग दिया था और कृष्ण की भक्ति में लीन हो गई थी। मीराबाई का श्री कृष्ण प्रेम निस्वार्थ था, जिसमें उन्होंने किसी भी फल की इच्छा किए बिना श्री कृष्ण को प्रेम किया और इतनी भक्ति की कि वो श्री कृष्ण में ही समा गई। मीराबाई ने समाज और परिवार के विरोध के बावजूद भी कृष्ण की भक्ति में दृढ़ता दिखाई। उन्होंने अपनी भावनाओं को इतने सुंदर काव्य में व्यक्त किया है, जो आज भी लोगों को प्रेरित करता है। मीराबाई कृष्ण भक्ति और कृष्ण प्रेम का एक उत्कृष्ट उदाहरण है। खरंच स्मिता, श्रीकृष्ण आणि मीरेवर बोलायला बसलं तर आपली काही युग ह्याच्यामध्ये निघून जातील। आता हा कार्यक्रम पुढे नेण्यासाठी मी माधुरीला एखादा अभंग गायची विनंती करते। नमस्कार. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, ओ माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, जैसे वत्सा लागी गाय तैसे अनाथांची माया, जैसे वत्सा लागी गाय तैसे अनाथांची माया, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, ओ माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, हा केसरशी घाई घाई, हा केसरशी घाई घाई, वेगे धावत से पाई, वेगे धावत से पाई, आली तापल्या उन्हात नाही आळस मनात, आली तापल्या उन्हात नाही आळस मनात, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, ओ माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, खाली बैस घे आराम, खाली बैस घे आराम, मुखावरती आला घाम, मुखावरती आला घाम, विष्णुदास आदराने वारा खाली पदराने, विष्णुदास आदराने वारा खाली पदराने, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, माझी रेणुका माऊली, माझी रेणुका माऊली, माझी रेणुका माऊली, माझी रेणुका माऊली, ओ माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, कल्पवृक्षाची सावली, कल्पवृक्षाची सावली. वा माधुरीताई, मोहोटा गावात असलेल्या देवीला तू अतिशय सुंदररित्या आळवलंस. छान झालं गाणं. माझी रेणुका माऊली हे गाणे संत विष्णुदास यांनी लिहिले आहे आणि यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं आहे. उषा मंगेशकरांच्या आवाजात आपण हे गाणं ऐकलेलं आहे. हे गाणं विविध गायकांनी गायलेलं आहे, जसे की नंदू होनप, विलास जोगळेकर, संतोष नाईक, अनुराधा पोडवाल, बेला सुलाखे, स्वप्नील बांदोडकर आणि उत्तरा केळकर.
स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी असेच म्हणतात, ते खरं आहे. इतकं आईचं महत्त्व आपल्या जीवनात आहे. खरंय, हा अभंग देवीचा होताच, पण तो अभंग आईचाही आहे. या गीतातील रेणुका म्हणजे देवी रेणुका आणि माऊली म्हणजे आई. येथे माऊली हा शब्द आईसाठी आदराने वापरला जातोय. त्यामुळे या वाक्यात देवी रेणुकेला आई म्हणून संबोधले जात आहे. मग आईकडे एखादा हट्ट केल्यावर ती तो पुरवणारच याची खात्री बाळाला असतेच. आपल्या सर्वांवर रेणुका मातेची सावली आहे यावर विश्वास ठेवून आता आपण पुढे जाऊ. यानंतर संत तुकाराम महाराज यांची रचना घेऊन येत आहेत अरुण सर. नमस्कार. ऊंच नीच काही नेणे भगवंत, ऊंच नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखो निया, तिष्ठे भाव भक्ति देखो निया, चर्म रंगु लागे रोहिदासा संगे, चर्म रंगु लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागी वीणी शेले, ऊंच नीच काही नेणे भगवंत, ऊंच नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भाव भक्ति देखो निया, तिष्ठे भाव भक्ति देखो निया, मीराबाई साठी घेतो विष प्याला, 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 दामाजीचा झाला पाडेवार, ऊंच नीच काही नेणे भगवंत, ऊंच नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भाव भक्ति देखो निया, तिष्ठे भाव भक्ति देखो निया, पुंडलिका साठी अजून तिष्ठत, पुंडलिका साठी अजून तिष्ठत, तुका म्हणे मात धन्य त्याची, ऊंच नीच काही नेणे भगवंत, ऊंच नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भाव भक्ति देखो निया, तिष्ठे भाव भक्ति देखो निया. अतिशय सुंदर झाला हा अभंग. अरुणजी, तुम्ही खूपच सुंदर आणि मनापासनं गायला हे लक्षात येत होतं. हा अभंग अजित कडकडे यांनी गायलेला आहे आणि संगीतबद्ध केलेला आहे यशवंत देव यांनी. तुकाराम महाराज यांची भक्ती डोळस होती. समाज जागृती हा त्यांच्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. वारकरी संप्रदायातही अनेक जाती धर्माचे लोक होते, पण जातीभेद धर्मभेद त्या काळी सुद्धा होते.
अगं पण हे जाती धर्माचं जे पेव आहे ना, ते तर आत्ताच्या पॉलिटिशियननी जास्त पसरवलं. जाती धर्माचे भेद तेव्हा होते, ते फक्त काही उच्च लोकांच्या अहंकारामुळे आणि काही राजांच्या, ते त्यावेळी त्या काळात काम करणाऱ्या क्षत्रियांच्या त्यांच्या स्वभावामुळे होते. पण संतांमध्ये त्यांनी इधर हा इधर इधर जातीभेद कधीच मानला नाही. बेला कम बेला तुकाराम ऊपर महाराज या अभंगात भक्तांना सांगतात की भक्त उच्च जातीचा आहे की नीच जातीचा आहे हे भगवंत पाहत नाही. तर त्याचा शुद्ध भक्तिभाव पाहूनच देव त्याचे कार्य करण्यास तत्पर असतो. विदुर दासीपुत्र आहे तरी देवाने त्याच्या घरी कण्या खाल्ल्या आणि दैत्याच्या म्हणजे हिरण्यकशिपूच्या घरी भक्त प्रल्हादाचे रक्षण केले. रोहिदासांच्या मागे भगवंत कातडे रंगू लागला. तर कबीरांच्या मागे भगवंत शेले विणू लागला. सावता माळीबरोबर भगवंत त्यांचा मळा खुरपायला लागला. नरहरी सोनार यांच्याबरोबर भगवंत भट्टी फुंकून सोने घडवू लागला. तर चोखा महाराबरोबर भगवंत त्यांची मेलेली ढोरे ओढू लागला. नामदेवांची दासी किंवा नामदेवांची शिष्या जनी हिच्याबरोबर तर भगवंतांनी गोवऱ्या पण वेचल्या आहेत. आणि धर्मराजाच्या घरी भगवंत पाणी वाहून त्यांची घरे झाडू लागला. नामदेवांसोबत जेवणासाठी भगवंताने कोणताही संकोच धरला नाही. आणि ज्ञानदेवासाठी या भगवंताने भिंतही चालवली. तसेच अर्जुनाच्या रथावर भगवंत सारथी म्हणून स्वार झाला आणि गरीब सुदाम्याचे पोहे त्याने आवडीने सेवन केले. मग अशा या मदतीला धावून येणाऱ्या भगवंताचा छंद जडला नाही तरच नवल. मी आता नितीनजींना विनंती करते की त्यांनी भगवंताचा छंद आपल्याला कसा लागावा ह्याचं वर्णन करावं. नमस्कार. माझ्या मना लागो छंद गोविंद, माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद, माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद, माझ्या मना माझ्या मना माझ्या मना माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद, तेणे देह ब्रह्मरूप गोविंद, तेणे देह ब्रह्मरूप, तेणे देह ब्रह्मरूप, तेणे देह ब्रह्मरूप, निर्सेल नामरूप गोविंद नित्य गोविंद, माझ्या मना लागो छंद गोविंद 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 नित्य गोविंद, माझ्या मना माझ्या मना माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद, तुटेल सकळ उपाधी, तुटेल सकळ उपाधी, तुटेल 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 सकळ उपाधी, तुटेल सकळ सकळ तुटेल सकळ उपाधी,
आ आ तुटेल सकळ उपाधी निरसेल आधी व्याधी निरसेल आधी व्याधी आधी व्याधी निरसेल गोविंद नित्य गोविंद माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद माझ्या मना माझ्या मना माझ्या मना माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद गोविंद हा जनीवनी 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 गोविंद 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 हा गोविंद हा जनीवनी म्हणे एका जनार्दनी गोविंद नित्य गोविंद माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद माझ्या मना माझ्या मना माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद माझ्या मना लागो छंद हा अभंग सुरेश वाडकर यांनी खरं तर गायलेला आहे. आणिच त्यांनी संगीतबद्धही केलेला आहे. हा अभंग नितीनजींनी अतिशय सुंदर रीतीने सादर केला. सरांची एवढी व्यस्त जीवनशैली पण आवड असली की सवड होते हे म्हणतात ते खोटं नाही. माझ्या मना लागो छंद नित्य गोविंद गोविंद या अभंगात एकनाथ महाराज आपल्या मनाला नेहमी गोविंद नामस्मरणाचा छंद लागो अशी इच्छा व्यक्त करताना दिसतात. नाम घेतल्यामुळे आपली सर्व संकटे दूर होतील. मुखातून नेहमी नारायण हे भगवंताचे दुसरे नाम निघेल आणि शरीर ब्रह्मरूप होईल, म्हणजेच अज्ञान नाहीसे होईल असे ते म्हणतात. तसेच जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळेल आणि समाधान मिळेल असे त्यांना वाटते. स्मिता, आपण वाल्याचा वाल्मिकी झाल्याची गोष्ट लहानपणापासून ऐकतो. होय, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार म्हटलंय ते काही उगीच नाही. संत अमृतराय यांनीही ठरवून आपला अहंकार आणि नास्तिक वृत्तीचा त्याग केला. कसा? थांब हा, आपण सुप्रियालाच बोलवूया हे सांगायला. नमस्कार. आ आ आ ब्रह्म पाहिले आजी मी ब्रह्म पाहिले ब्रह्म पाहिले आजी मी ब्रह्म पाहिले अगणित सुरगण वर्णिती जासी अगणित सुरगण वर्णिती जासी कटिकर नट समा चरण विटेवरी कटिकर नट समा चरण विटेवरी उभे राहिले आजी मी ब्रह्म पाहिले ब्रह्म पाहिले आजी मी ब्रह्म पाहिले
एकनाथाच्या भक्तीसाठी, एकनाथाच्या भक्तीसाठी धावत आला तो जगजेठी. खांदी कावड आवड मोठी, पाणी वाहिले अशी मी ब्रह्म पाहिले, ब्रह्म पाहिले अशी मी ब्रह्म पाहिले. चोख्या संगे ढोरे ओढिता, चोख्या संगे ढोरे ओढिता, शिरला नाही तो तत्वता. जनी संगे दळिता कांडिता, पाणी वाहिले अशी मी ब्रह्म पाहिले, ब्रह्म पाहिले अशी मी ब्रह्म पाहिले. दामाजीची रसिद पटविली, कान्होपात्रा ती उद्धरिली. अमृतराय म्हणे ऐसी माऊली, संकटा वारिले अशी मी ब्रह्म पाहिले, ब्रह्म पाहिले अशी मी ब्रह्म पाहिले. वा वा, खूप सुंदर अभंग झाला हा सुप्रिया. आशा भोसले यांनी हा अभंग गायला आहे. आशाताईंनी विविध गायन प्रकार अगदी सहज गायले. अनेक चित्रपट गीते, भावगीते, गझल, भक्तिगीते, शास्त्रीय संगीत लोकगीते, आणि त्यांचा क्लब सॉन्गनी जसा हृदयाचा ठोका चुकवला, तसा भक्तिगीतांनीही परमेश्वराशी तादात्म्य पावायला लावले. आयुष्यात इतके चढ उतार येऊनही आयुष्याकडे पाहण्याचा त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला थक्क करतो. 90 पार केलेल्या आशाताई व्यासपीठावर 9 वर्षाच्या असल्यासारख्या अल्लडपणाने वावरताना दिसतात. आशाताईंनी गायलेल्या या गीताचे संगीतकार श्रीनिवास खळे आहेत. या अभंगात कवीने ब्रह्म म्हणजे ईश्वर पाहिल्याचा अनुभव व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या पूर्वीच्या अहंकारी आणि नास्तिक वृत्तीचा त्याग करून भगवंताच्या दर्शनाने आपल्या जीवनात आलेला बदल आणि आनंद यांचे वर्णन केलेले आहे. महाराज म्हणतात की पूर्वी ते अहंकारी होते आणि भक्तीच्या मार्गाला तुच्छ लेखत होते, पण नंतर मात्र त्यांना भक्तीचे महत्त्व पटले. ते म्हणतात की त्यांना विष्णूच्या दर्शनाने खूप आनंद झाला आहे. ते आता देवाची भक्ती करण्यात, त्याचे गुण गाण्यात आणि त्याच्या चरणी लीन होण्यातच धन्यता मानतात. या अभंगातून कवीने अहंकाराचा त्याग करून भक्तीच्या मार्गाने जीवनात शांती आणि आनंद मिळवण्याचा संदेश दिला आहे. अशा तऱ्हेने आपण सर्वांनीच भगवंताची आळवणी केली. आणि मला असं वाटतं की आपली ही तळमळ भगवंतापर्यंत नक्कीच पोचली असेल. कारण आपण सगळ्यांनीच, म्हणजे आत्तापर्यंत सगळ्यांनी जे काही अभंग म्हटले, हे अत्यंत आर्तस्वरात, अतिशय सुंदर आवाजात, पूर्ण तयारीनिशी आपण म्हटलेले हे अभंग इतके सुंदर झाले की आता आपण ह्याचा शेवट कसा करायचा असा प्रश्न मला आणि स्मिताला पडलेला आहे. खरं सांगायचं तर अभंग म्हणणं आणि ते ऐकणं ह्याच्या इतका दुसरा आनंद नाही, आणि त्या आनंदाचा शेवट कधी होऊच नये असं वाटतं. आपण मागच्या आपल्या कार्यक्रमाचा शेवट पसायदानाने केला होता. आता हा कार्यक्रमाचा शेवट आपण कसा करणार आहोत? मंत्र पुष्पांजलीने करूया. हो, मंत्र पुष्पांजली म्हणजे सर्व देवांची, सर्व
अभंग झाले म्हणजे आपण सर्व देवांची पूजा केली, विठ्ठलाला आणि रखुमाईला आर्तपणे साथ घातली आणि आपण आता देवाची मंत्रांची पुष्पांजली वाहून देवाला आपण काहीतरी मागूया. काय मागणार आपण देवाकडे? मंत्र पुष्पांजली ह्याचा अर्थच असा आहे की मंत्र म्हणून त्या हाताच्या ओंजळीमध्ये फुलं घ्यायची, अक्षता घ्यायची आणि ती देवाच्या चरणी वाहायची आणि त्यावेळेला मागायचं की हे परमेश्वरा, आम्ही आत्तापर्यंत केलेली ही भक्ती, आम्ही केलेली पूजा तुला समर्पित हो. आमचा हा पूर्ण शरीरातले सगळे जे 5 पंचमहाभूतं आहेत, ती सगळी पंचमहाभूतं जागृत होऊन कुंडलिनी शक्ती आमच्यामध्ये जागृत व्हावी आणि ही कुंडलिनी शक्ती आम्ही तुलाच अर्पण करतो, म्हणजे हा देह तुला अर्पण करतो. मंत्रपुष्पांजली ही खरं तर 5 विभागात वाटली गेलेली आहे आणि ऋग्वेदामध्ये त्याचा पहिला भाग येतो. तर ह्याचे तिथून जी सुरुवात होते ती यजुर्वेदामधली आहे. त्याच्यानंतरची कडवी ही उपनिषदामध्ये सांगितलेली आहेत आणि हे सर्व मिळून आपण मंत्रपुष्पांजली हे करतो, वाहतो. म्हणजेच काय करतो, काय मागणं मागतो आपण? तर आपण मागतो की ज्यांनी ज्यांनी ही पूजा केली, ज्यांनी ज्यांनी काहीही त्यांची मागणी असली तरी प्रत्येकाला राजासारखं जीवन मिळावं, प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख, ऐश्वर्य, शांती त्याला मिळो. त्यांनी कोणतेही द्वेष, त्यांनी कोणतेही भांडणं, कोणतेही अहंकार मनात न ठेवता देवाच्या चरणी समर्पित व्हावं. आता ही मंत्रपुष्पांजली म्हणायला मी डॉक्टर वर्षाला बोलवते. एक मिनिट वसुंधरा ताई, मी कालही तिला म्हटलं मला काहीतरी बोलायचं आहे. मंत्रपुष्पांजलीच्या आधी तिने मला अगदी विरोध केला होता, गुस्ताखी माफ हो. तुला कौतुक केलेलं तुझं आवडणार नाही आणि 4 चौघात कौतुक केले तर तू मुळीच आवडणार नाही तुला. वसुंधराताई रोज नव्याने उलगडत जाते मला खरं तर. म्हणजे आजच्यापेक्षा उद्या काहीतरी वेगळी उलगडते, त्यानंतर परत वेगळी उलगडते. अभंगवारी 1, अभंगवारी 2 हा जो कार्यक्रम सादर केला त्याची संकल्पना वसुंधराताईची होती. त्या नुसतीच संकल्पना सांगून थांबल्या नाहीत, तर त्यासाठीच्या ऑनलाईन प्रॅक्टिस, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मीटिंग्स आणि या सरावासाठी तिची मानस आई प्रभाताई यांनाही तिने पाचारण केलं आणि त्यांनीसुद्धा त्या परदेशात आहेत आणि त्यांनीसुद्धा भारतीय वेळा पाळून आम्हाला मार्गदर्शन केलं. आभार मानून पर्क नाही करणार वसुंधराताई. आम्ही सदैव तुझ्यासोबत आहोत. तू कोणतेही प्लॅन कर, नियोजन कर आणि आम्ही तुझ्यासोबत आहोत. मंत्रपुष्पांजली. धन्यवाद. खरं तर ह्याची काही गरज नव्हती स्मिता, पण मला अजून एक गोष्ट सांगायची आहे की आता आपण पुष्पांजली ऐकणार आहोत, तर सगळ्यांनी शांतपणे डोळे मिटून बसा. म्हणजे त्याचा जो अर्थ आहे तो आपल्या शरीरामध्ये, मनामध्ये सामावून जाऊ दे. प्रत्येक श्वासामध्ये आपल्या मंत्रपुष्पांजली सामावून जाऊ दे आणि ही मंत्रपुष्पांजली झाल्यानंतर आम्ही दोघीही काही बोलणार नाही आहोत, कोणीही काही बोलायचं नाही आहे. डोळे मिटून शांतपणे आपल्याच पूर्ण पंचमहाभूतांचा सगळ्या 7 चक्रांवर आपण लक्ष द्या आणि आपल्याला ही मंत्रपुष्पांजली लाभो असं सांगून आजचा कार्यक्रम आपण संपवतोय. यज्ञेन यज्ञमयन्त देवा स्थानि धर्माणि प्रथमान्यासन् ते घनाकं महिमानस्य चन्द्र यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः. ॐ राजाधिराजाय प्रसय्यसाम्ये नमो वयं वै श्रवणाय कुर्महे कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो दधातु. कुबेराज वै श्रवणाय महाराजाय नमः. ॐ स्वस्ति
राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्तपर्या ईस्यात् सार्वभौम सार्वायुषान्तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळितदस्तेष श्लोको भिगीतो मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसङ्गृहे आवीक्षितस्य कामप्रे विश्वे देवा सभासदैति एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्।